मित्रांनो, महा-डी-बी-टी अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज आला असेल की तुमची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि 7 ते 10 दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करा। आता कोणत्याही घटकासाठी निवड होऊ द्या, तुमचं ट्रॅक्टर असेल किंवा या ठिकाणी कांदा चाळ असेल, ठिबक असेल, तुषार असेल किंवा कोणत्याही घटकासंदर्भात जरी निवड झाली असली तर कागदपत्रे अपलोड करण्याची प्रोसेस सेम आहे। आता कागदपत्र अपलोड करताना या ठिकाणी काय काळजी घ्यायची, समजा तुमचा एखादा घटक आहे, तुम्हाला ट्रॅक्टर लागला आहे किंवा तुम्हाला एखादी योजना लागली, मग त्याचं कोटेशन असेल, टेस्ट रिपोर्ट असतील किंवा या ठिकाणी डीलरचं सर्टिफिकेट असेल, हमीपत्र असेल किंवा या अगोदर पूर्वी लाभ न घेतलेलं स्वयंघोषणापत्र असेल, हे अपलोड करावं लागतं। आणि अपलोड करताना एक या ठिकाणी प्रॉब्लेम येतो आहे, ज्यावेळेस तुम्ही हे अपलोड करताय त्यासाठी तुम्हाला 500 KBच्या आतमध्ये अपलोड करा। आता जर टेस्ट रिपोर्ट 50 पेजेस आहे, 25 पेजेस आहे, तर काय करायचं, काही पेजेस त्यामधील काढून टाकायचे आणि थोडंफार क्लिअर दिसाल अशा हिशोबाने तुम्हाला ते अपलोड करायचं आहे 500 KBच्या आतमध्ये। 25 पेजेसचा जर रिपोर्ट असला तर 14-15 पेजेस तयार करा, त्यातले काही पेजेस डिलीट करून टाका, काही ठेवा आणि तेवढेच पेजेस अपलोड करायचे। आणि या ठिकाणी अपलोड करताना तुमचं पासबुक वगैरे व्यवस्थित अपलोड करायचं आहे। कोणत्याही डॉक्युमेंटच्या ठिकाणी, समजा दरपत्रकच्या ठिकाणी दुसरंसुद्धा अपलोड केलं चालतं आहे, पासबुकच्या ठिकाणी पासबुक करा। वनपट्टा आहे म्हणून वनपट्टा साधारण आपल्याकडे नसतो, मग त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट रिपोर्ट सोडा। तेवढ्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला एवढे डॉक्युमेंट बसवायचं, एवढं तुमच्या फक्त ध्यानात ठेवायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे। चला तर या ठिकाणी हे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे ते बघूयात। सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। शेतकरी ID टाकायचा जो तुम्हाला ॲग्रीस्टॅकवरती या ठिकाणी मिळतो, तो ID या ठिकाणी टाका आणि OTP पाठवावरती क्लिक करा। तुम्ही शेतकरी ID काढताना जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती OTP टाका आणि OTP तपासावरती क्लिक करायचं। मी OTP टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर पोर्टल ओपन होईल। आता सर्वप्रथम तुमची वैयक्तिक माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवली। प्रोफाईल तुमची 100% पूर्ण पाहिजे, नसेल तर करून घ्या, एकदम सोपं आहे। नंतर इथं बघा चलन अपलोड करा किंवा DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, अशा प्रकारे पर्याय आहे, त्यामध्ये क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे यावरती क्लिक करायचं। बघा आता ट्रॅक्टरसाठी नंबर लागला आहे, तुम्हाला कोणत्याही बाबीसाठी नंबर, घटकासाठी नंबर लागू शकतो। कागदपत्र अपलोड करावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल 3 डॉक्युमेंट आहे, बँक पासबुक या ठिकाणी, तर बँक पासबुकच्या ठिकाणी तुम्ही बँक पासबुक अपलोड करायचं आहे 15 ते 500 KBच्या आतमध्ये PDF अपलोड करा, म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सोपं जाईल। आता या ठिकाणी मी बँक पासबुकमध्ये आणखीनही सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, बघा, मग कोटेशन असू द्या किंवा या ठिकाणी डीलर सर्टिफिकेट असू द्या। आता कागदपत्र पहावरती क्लिक करा। बघा या ठिकाणी मी डीलर सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केलं आहे पासबुकच्या ठिकाणी, कोटेशनसुद्धा अपलोड केलं आहे आणि नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। हे कुठं केलेलं आहे, या ठिकाणी पासबुकमध्ये। नंतर या ठिकाणी बघा पासबुकच्या ठिकाणी पासबुकसुद्धा अपलोड करून द्यायचं आहे, त्यामध्ये पासबुकसुद्धा आहे खाली। नंतर बघा आता निवड झालेले अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता क्लिक करावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे तुम्ही कोटेशनवरती क्लिक करायचं आहे। ओपनवरती क्लिक करा। ओपनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कागदपत्र पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं। जसं तुम्ही क्लिक करसाल या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स काय काय अपलोड केले ते टाकायचं। आता यामध्ये आणखीनही तुम्ही पासबुक वगैरे सुद्धा अपलोड करू शकता। नंतर परत या ठिकाणी बघा वनपट्टाधारक आहे, तर या ठिकाणी मी टेस्ट रिपोर्ट अपलोड करतो, तर या ठिकाणी टेस्ट रिपोर्टवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी परत तुम्हाला टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचं। बघा आपण 1 नंबरला पासबुक अपलोड केलं आहे, कोटेशन केलं आहे, डीलर सर्टिफिकेट केलं आहे, नंतर या ठिकाणी टेस्ट रिपोर्टसुद्धा केले आहेत आणि कोटेशनसुद्धा अपलोड केलेले आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि जतन करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।